काँग्रेसकडून मुंबईच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी हाजी इब्राहिम शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे। दुपारी 2 वाजता पदग्रहण समारंभ पार पडणार आहे। तत्पूर्वी हाजी इब्राहिम शेख उर्फ भाईजान यांच्याकडून मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठी बॅनरबाजी पाहायला मिळते आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। जे मुंबई प्रदेश कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर आता आपल्याला मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी पाहायला मिळते। ही बॅनरबाजी नेमकी कसली आहे तर काँग्रेसच्या मुंबईचे जे अल्पसंख्याक विभाग आहे त्या विभागाच्या अध्यक्षपदी हाजी इब्राहिम शेख उर्फ भाईजान, ज्यांची ओळख भाईजान अशी आहे, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि पद स्वीकृती समारंभ जो आहे तो आज दुपारी 2 वाजता याच कार्यालयात पार पडणार आहे। खरं तर हाजी इब्राहिम शेख यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते महाराष्ट्र काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत। तर यापूर्वी ते एक्स चेअरमन आहेत महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे, शिवाय राष्ट्रीय हज कमिटी जी भारताची आहे त्याचे सुद्धा ते एक्स मेंबर राहिलेले आहेत आणि आता काँग्रेसकडून त्यांच्यावर नवीन जबाबदारी जी आहे ती सोपवली जाते। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही जबाबदारी सोपवली जाते। मुंबईच्या अल्पसंख्याक विभागाचे ते अध्यक्ष असतील आणि त्याचा पद स्वीकृती समारंभ जो आहे तो इथे पार पडेल आणि त्याच पार्श्वभूमीवर भाईजान यांनी स्वतः ही बॅनरबाजी केलेली पाहायला मिळते। काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांचे फोटो लावून त्यांचं स्वागत जे आहे ते स्वागत करणारे हे बॅनर्स इथे आता पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन प्रवीण चव्हाण सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।